आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ग बाई सरू, काय ग ह्या बॅगा कोणाच्या? तुम्ही कुठे निघाला का काय? अगं बाई हे असं अचानकच कुठे निघालाय? आम्ही तिघी जणी काही दिवसांसाठी बाहेर चाललोय. तिघ म्हणजे अनु पण येते तुमच्या सोबत? का तुला काही प्रॉब्लेम आहे? सुंदरी असं वाकड्यात का बोलतेय तू? अगं हक्क आहे त्याचा, नवरा आहे तो तिचा, आणि ती त्याच्यावर राहायला तयार आहे म्हटल्यावर त्याला कळायलाच हवं ना तुम्ही कुठे चाललात ते. आई असं ठरवलंय, पण प्रत्यक्षात ते एकत्र आलेले नाहीयेत ना. आणि अनु मॅडम पण काही निर्णय घेऊ शकतात ना. हे बघ, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण काल घरात जे काही झालं ते तुला माहिती आहे, आणि दुसऱ्याच दिवशी अनुला असं बाहेर घेऊन जाणं मला योग्य वाटत नाहीये. त्याचा विचार तू करू नकोस. आम्ही आहोत, आम्ही काळजी घेऊ. अगं सरू, पण सावीला काय सांगायचं? तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय ती 1 मिनिट पण राहत नाही. आई हे बघ, तिला जे काही सांगायचं मी तिला सांगितलंय, आणि जर गरज पडली तर तिचा बाबा आहे ना. आणि मालू, दोघींबरोबर चाललीस तू, पण तुला सुंदरी आणि अनु दोघींची पण काळजी घ्यायची, लक्षात ठेव. हो तर मी घेईन की दोघींची काळजी. तुम्ही नका काळजी करू. हा अगं पण बस, आता अजून काही प्रश्न नकोत. आम्ही व्यवस्थित जातो आणि व्यवस्थित येतो. काही गरज पडली तर भाऊजींना कळवेन. निघतो. काकू, येते मी. आल्यावर तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या. आणि ज्या कामासाठी चालला त्यामध्ये यशस्वी होऊन या. सुंदरी, सुंदरी बघ, मला ही योग्य वाटत नाही. ह्याच्यात फार रिस्क आहे. रिस्की? गेली 6 वर्ष अनु मॅडम तुझ्यासोबत राहत आहेत तेही रिस्क मध्ये. आणि मुळात आता अनु मॅडमला इथे ठेवून जाणं जास्त रिस्की वाटते मला तुझ्या हातावर. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आत्ता चाललोय, पण आम्ही गेल्यानंतर सावीला काही खोटं नाटं सांगण्याचा प्रयत्न करू नको. कारण याआधी मी अनु मॅडममुळे गप्प बसते, पण इथून पुढे नाही. आणि तसंही भाऊजी आहेतच लक्ष ठेवायला. अनु, सांभाळून जा. हा, खूप छान वाटतंय ग. कसलं टेन्शन नाही, कोणाची भीती नाही. थँक्यू. खरंच छान वाटतंय ना. अहो, यासाठीच तर प्लॅन केला होता सगळं. आणि आता आपण इथून पुढे जिथे जाणार आहोत ना, तिथे गेल्यानंतर तुम्हाला अजून छान वाटणार. फक्त तुम्ही रिलॅक्स राहा. मनावरती कुठलंही दडपण ठेवू नका. पण कुठे जातोय आपण? कळेल. मालती, तुला माहितीये का आपण कुठे जातोय?
अहो कुठे म्हणजे पिकनिकला जातोय आपण. हो खरंच? आदित्य, अरे काय चाललंय? सुंदरी कुठे घेऊन गेली अनुला? हे सगळं मला माहित असेल असं वाटतं का तुला? त्या घरात कोण काही सांगतं का मला? आता अनु माझी बायको आहे, ती कुठे चाललीये, कशासाठी चाललीये, बरं तिकडे जाऊन काय करणार, काही सांगायला हवं मला की नको? सगळ्यांसमोर म्हटलं होतं जाऊ नका, हे रिस्की वाटतंय मला, जाऊ नका. ऐकलं माझं कोणी? नाही ऐकलं. आणि मला ना खरंच भीती वाटते, ही सुंदरी काहीतरी गडबड करणार आहे. अरे खरंच मी म्हंटल ना तुला, असं काही होणार नाही. तू शांत हो बघू. आई तू हे मला सांगतेस की समजावतेस? बरं माझं सोड ग, तुला तरी किमान सांगितलं पाहिजे ना कुठे चाललीये, कशासाठी चाललीये. आई मी तुला सांगतोय, सुंदरीच्या मनात माझ्याविषयी प्रचंड राग आहे आणि तोच राग ती अनुच्या मनावर पण बिंबवेल. मला 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 भीती वाटते. प्लीज काहीतरी कर आणि फाइंड आउट कर कुठे गेलेत ते. प्लीज प्लीज. हे बघ, मी मंगलताईंशी बोलते. सुंदरींनी त्यांना सांगितलं असेल ती कुठे गेली ते. तू धीर नको सोडूस आदित्य, शांत राहा. ही सुंदरी अजून काय काय करणार आहे कळत नाही मला. आलो आपण. मम्मा किती मोठं घर आहे. अनु मॅडम